अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र आहे, त्यामध्ये रामरक्षा सिद्ध कशी करायची, रामरक्षा सिद्ध करणं महत्वाचं आहे. आणि चैत्र नवरात्रीमध्ये म्हणजे गुढीपाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत त्या काळामध्ये कोणताही मंत्र तुम्ही सिद्ध केला तर तो सिद्ध होत असतो. त्याचे नियम कसे आहे, कुठपर्यंत वाचायचं, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. आज गुढीपाडवा आहे. सर्वांना सर्व हिंदू माता भगिनी सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा. हे हिंदू नववर्ष सर्वांना सुखाचं, समाधानाचं आणि सगळ्यांच्या जे आयु आरोग्य ऐश्वर्य चांगलं लाभो हीच मी प्रार्थना करतो महाराजांच्या चरणी. तर आपलं आयु आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी आजकाल काय होतंय माहिती का, डिप्रेशनमध्ये खूप जण जात आहे. डिप्रेशन, मन घाबरणं, मनामध्ये भीती, एक प्रकारची भीती असते. मग ह्या भीतीला कमी करण्यासाठी फक्त चैत्र नवरात्रमध्ये म्हणजे गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत रामरक्षा स्तोत्र सिद्ध करायचं असतं. कोणतीही गोष्ट सिद्ध केली तर सिद्ध होत असते, आणि सिद्ध केल्याने त्याच्या पॉवर आहे किंवा त्याची शक्ती आहे ती आपल्या आजूबाजू संरक्षण कवच निर्माण होत असते. हे रामरक्षा स्तोत्र आहे. रामरक्षा स्तोत्र खूप जण वाचतात. मग गुढीपाडव्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. कसं करायचं, वेळ कोणती ठेवायची, आपण रामरक्षा स्तोत्र हे जे सिद्ध करायचं असेल ह्या कालावधीमध्ये 9 दिवसामध्ये सिद्ध करायचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन, हे लक्षात ठेवा. तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करूनच रामरक्षा स्तोत्र सिद्ध करता येईल. हे सगळ्यात मुख्य गोष्ट आहे. सगळ्यात मुख्य ब्रह्मचर्याचं पालन. एका स्थानी एका वेळेमध्ये रोज आपण रामरक्षा स्तोत्र आहे ते 11 वेळा वाचायचं आहे. 11 वेळा. मग तुम्ही म्हणणार दादा पूर्ण रामरक्षा स्तोत्र वाचायचं का? नाही, पूर्ण नाही वाचायचं. कुठपर्यंत वाचायचं? रामरक्षा स्तोत्र हे 1 ते 9 ओव्या, 1 ते 9 ओव्या. आपण कसं म्हणतो ना, श्री गणेशाय नमः अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुद्धकौशिक ऋषी. इथून जी सुरुवात करायची तर 9व्या ओळीपर्यंत आपण रामरक्षा स्तोत्र वाचायचं. 9वी ओळ म्हणजे श्री गणेशाय नमः ओम अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुद्धकौशिक ऋषी. 9व्या ओळीपर्यंत आपल्याला रामरक्षा स्तोत्र म्हणायचं. मग तुम्ही म्हणणार दादा 9व्या ओळीपर्यंतच का, पूर्ण का बरं नाही? कारण की श्री गणेशाय पासून तर 9व्या ओळीपर्यंत ह्या 9 ओव्यामध्ये पूर्ण रामरक्षा कवच म्हणजे आपल्या डोक्यापासून तर पायापर्यंत संरक्षण होतं. डोक्यापासून ते पायापर्यंत संरक्षण होतं या 9 ओळीमध्ये. आपल्याला वाचायचं आहे 11 वेळा. मग तुम्ही 10 वेळेस 9व्या ओळीपर्यंत वाचायचं, 10 वेळेस 9व्या ओळीपर्यंतच वाचायचं, आणि 11व्या वेळेस पूर्ण रामरक्षा स्तोत्र वाचायचं. समजलं? नाही समजलं परत एकदा सांगतो मी. आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे कोणतीही गोष्ट. रामरक्षा स्तोत्र आपल्याला आजपासून सुरुवात करायची. बसताना आसन घ्या, आपलं स्वतःचं आसन पाहिजे, आपली जपमाळ पाहिजे. आपण कोणतंही अनुष्ठान करतोय किंवा रामरक्षा सिद्ध करतोय तर आपल्या देवघरामध्ये एक पानाचा विडा असेल तो ठेवा, सुपारी ठेवा, आपल्या आईवडिलांचं दर्शन घ्या. कपडे कोणते घालायचे, महिलांनी साडी असेल, हातामध्ये बांगड्या असेल, कुंकू असेल, डोक्यावर पदर असेल, पुरुषांनी पण धोतर असेल, असे आपण जे सवळं असेल ते सवळं घालून किंवा नॉर्मल कपडे घालून आपण जे देवपूजेला वापरतो ते कपडे घालून आपण रामरक्षा स्तोत्र पठण करायला बसायचंय. एकाच वेळेस आपण करायचंय. मग तुम्ही म्हणा तुमची वेळ फिक्स करून घ्या. त्याच्या अगोदर संकल्प करायचा. संकल्प करायचा कसा करायचा, हातामध्ये पाणी घ्यायचं,
तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या. गोत्र माहीत नसेल काश्यप गोत्र म्हणा. आणि तुमचं नाव घेऊन आपण या चैत्र नवरात्रीमध्ये गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत रामरक्षा स्तोत्र आम्ही सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत, सिद्ध करत आहोत. याच्यामध्ये आम्हाला शक्ती लाभू द्या, अडथळे येऊ देऊ नका. महिलांचे 5 दिवसाचे प्रॉब्लेम असेल ते 5 दिवस सोडून द्या. वृद्धी सुतकाली तर सोडून द्या. या 9 दिवसामध्ये या काळामध्ये नॉनव्हेज खायचं नाही. या काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं. या काळामध्ये कोणाच्या घरचं खायचं नाही. मग खूप जण म्हणणार दादा आम्हाला रामरक्षा येत नाही, आम्ही काय करायचं? तुम्ही जर रोज रामरक्षा स्तोत्र म्हटलं ना तुम्हाला रामरक्षा येईल. खूप छान आहे रामरक्षा स्तोत्र, खूप छान आहे. जसं जसं येईल तसं आपण लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करूया. जर कमेंट करून मला अवश्य सांगा. मग 9:30 वाजता आपल्याला रात्री लाईव्ह घ्यावं लागेल. 9व्या ओवेपर्यंत कुठपर्यंत वाचायचं रामरक्षा स्तोत्र लिहून घ्या. श्री गणेशाय नमः पासून चालू करायचं. श्री गणेशाय नमः अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य. रामरक्षा स्तोत्र वाचताना ना आपल्या जिभेला एक प्रकारची धार येते, वाचा सिद्धी प्राप्त होते. काही काही जणांचं डोकं दुखत असेल, कोणाचं अर्ध डोकं दुखतं, कोणाचं पूर्ण डोकं दुखतं, कोणाचं नाक दुखत असेल, कान दुखत असेल, डोळे खराब असेल, त्रास होत असतो प्रत्येक. काही घशाचा त्रास आहे, मला थोडा घशाचा त्रास आहे, कोणाला हात दुखतो, पाय दुखतो, पोट दुखतो. या आपल्या सगळ्या शरीराला संरक्षण लाभण्यासाठी हे रामरक्षा स्तोत्र आपण 1 ते 9 1 ओवीपासून श्री गणेशापासून तर 9व्या ओवीपर्यंत हे 10 वेळा वाचायचं आहे आणि 11 वेळेस पूर्ण रामरक्षा स्तोत्र वाचायचं आहे. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. याच्याने संरक्षण लाभतं. अगरबत्ती असेल, अगरबत्ती किंवा धूप असेल ते लावा आणि ती रक्षा ठेवायची. त्याच्यासोबत तांब्यामध्ये पाणी घ्यायचं. फक्त रामरक्षा स्तोत्र नाही म्हणायचं, आपल्याला म्हणायचं तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यावर हात ठेवायचा. कोणताही तांब्याचा तांब्या घ्या, स्टील घ्या, काही घ्या. हे रामरक्षा सिद्ध करण्यासाठी तुम्ही कुठेही करू शकता. तुम्ही कोणत्याही देशात असू द्या, तुम्ही बॅचलर राहत असाल, रेंट करून राहत असाल, काही करत असाल, काही प्रॉब्लेम नाही. काही काही जण म्हणणार दादा आम्ही प्रवासात असतो. प्रवासात असता चप्पल बूट काढून ठेवायची, बॉटलमध्ये पाणी असतं, पाण्यावर हात ठेवायचा. 1 ते 9 ओव्यापर्यंत 10 वेळा वाचायचं आणि 11 वेळा रामरक्षा स्तोत्र पूर्ण वाचायचं. हे आपल्याला एका वेळेस 9 दिवस रोज करायचं. हे जो व्यक्ती करेल त्याला रामरक्षा सिद्ध होऊन जाईल. नियम कोणते? ब्रह्मचर्याचं पालन. हे चैत्र नवरात्र आहे तेव्हा दुर्गा सप्तशतीचा व्हिडिओ हे झाल्यावर दुसरा व्हिडिओ टाकणार आहे मी, त्याच्यामुळे काळजी करू नका. 9 दिवस ब्रह्मचर्याचं पालन, नॉनव्हेज खायचं नाही, कोणाच्या घरचं खायचं नाही आणि छानपैकी रामरक्षा स्तोत्र म्हणायचं. या 9 दिवसामध्ये ज्यांना रामरक्षा स्तोत्र येत नाही त्यांना पण रामरक्षा स्तोत्र येईल. लहान मुलं असेल, आपले लहान मुलं असेल, त्यांना नजर लागती, खूप जण घाबरता, मनामध्ये खूप जण घाबरता, डिप्रेशन असेल, मन घाबरतं, मनामध्ये भीती, छातीत धडधड, या सगळ्यावर एकच विलाज म्हणजे रामरक्षा स्तोत्र. मला खूप फोन येतात, मेसेज आहे की दादा आमच्या लहान मुलाला तब्येत खराब आहे, मी सांगतो रामरक्षा स्तोत्र. छातीत दडदड, रामरक्षा स्तोत्र. मन घाबरणं, रामरक्षा स्तोत्र. भूत दिसणं, रामरक्षा स्तोत्र. एवढी ताकद आहे ना रामरक्षा स्तोत्रामध्ये की तुम्ही मनामध्ये कोणतेच विचार येत नाही आपल्या. आता एक सेविकीर्ताई आहे, त्यांचा अनुभव सांगतो. ते असेच एकट्या रात्री प्रवास करत होत्या. प्रवास करताना त्यांच्या मनामध्ये भीती वाटली की त्यांच्या मागं कोणतरी आहे. त्यांनी डायरेक्ट रामरक्षा स्तोत्र चालू करून दिलं. श्री गणेशाय नमः अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषीही. त्यांनी, मी एवढं जरी म्हटलं ना, एक प्रकारची ऊर्जा येते बघा, आपल्या अंगावर शहारे येत असेल. त्यांनी असं म्हणायला चालू केलं, त्यांना एक प्रकारचा आत्मविश्वास आला. मला हेच सांगायचं आहे तुम्हाला, रामरक्षा स्तोत्रामध्ये एवढी ताकद आहे, आत्मविश्वास खूप आहे. रामरक्षा स्तोत्र सगळेजण म्हणू शकता, जात पात धर्म पंथ लिंग असं काही नाहीये. तांब्यामध्ये पाणी घ्या, त्याच्यावर हात ठेवा आणि रामरक्षा स्तोत्र म्हणा. तुम्हाला एक प्रकारचा असा
झटका लागेल, करंट लागला सगळं होईल की आपले मर्ग, आपला आळस आणि मनामधली भीती ना ती दूर, चांगल्या मार्गदर्शन व्यक्तीच्या मुळे मनातली भीती दूर होती. लक्षात ठेवा, चांगला व्यक्ती जर आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं ना आपल्या मनातली भीती दूर होती. तसंच रामरक्षा स्तोत्र जर तुम्ही हे सिद्ध केलं आणि सगळ्यांनी सिद्ध करावं, हे माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे, जे महाराजांची सेवा करत असणार, दत्त महाराजांची सेवा करत असणार. कारण की तुमचं शरीर चांगलं असलं तर त्याच्यावरच सगळ्या गोष्टी. आपल्या शरीर धड असेल तर सगळ्या गोष्टी धड असतात, नाही तर काही कामाचं नाही. म्हणून आपल्याला नजर लागणे, बाहेरची बाधा, हे बाधा, वशीकरण करणे काही असेल, मी म्हणतो माझा फोटो आहे, माझा व्हिडिओ आहे, माझ्यावर कोणी काही करू शकत नाही. केसाला पण धक्का लागणार नाही. आपल्या महाराजांची ताकद आहे, महादेवांची ताकद आहे, देवीची ताकद आहे, कोणी काही करू शकत नाही आपल्याला. हे महाराजांचं असतं, पण त्यासाठी सेवा करणं महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, या 9 दिवसामध्ये कोणाच्या घरचं खायचं नाही, कोणाच्या घरचं प्यायचं नाही. आपण रामरक्षा सिद्ध करतोय हे कोणाला सांगायचं नाही. आपली रामरक्षा सिद्ध कधीपासून? आजपासून तुम्ही बसणार, पाडव्यापासून बसले, रामनवमीच्या दिवशी काय करायचं, त्या दिवशी पूर्ण होती, ती पूर्ण झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा, वरण भात भाजी पोळी, ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र द्यायचं. कारण की कोणतेही गुरुचैत्र पारायण, नवनाथ पारायण, स्वामी चैत्र काही करत असणार त्याचं उद्यापन करायचं असतं. ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र देऊन टाकायचं आणि आपलं रामरक्षा स्तोत्र सिद्ध होऊन जाईल रामनवमीच्या दिवशी. त्या दिवशी पूर्ण 11 वेळा त्या दिवशी पूर्ण म्हणायचं आणि आपलं रामरक्षा स्तोत्र सिद्ध होऊन जाईल. हे वर्षातून एकदाच असतं, परत अशी संधी परत तुम्हाला भेटणार नाही. आपण जर जमलं, तुम्ही अवश्य कमेंट करा, आपण जर जमलं तर रात्री 9:30 वाजता सामूहिक रामरक्षा स्तोत्र सिद्ध करण्याची सेवा आपण सामूहिक घेऊया. पण त्यासाठी सगळ्यांनी यावं, जमलं तर आपण घेऊया. अशा पद्धतीने प्रत्येकाने करावं आणि रामरक्षा स्तोत्र सगळ्यांनी वाचावं. आपल्या लहान मुलं असेल सगळ्यांना बसवा, वाचा, म्हणा. काही वाचता येत नसेल तर ऐका. खूप ताकद आहे. झालेली सेवा मी रामराया यांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.